नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आजचा संवाद फार महत्त्वाचा आहे, कारण मला असं वाटतं की या संवादामधून महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची आजची स्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती समजायला खूप मदत होईल. काय झालंय बघा, जसा शेतकरी वेगवेगळ्या घटकामध्ये विभागला गेलेला आहे आणि तो कधीही संघटित होणार नाही असं मत होतं, ते या सकल मराठा मोर्चाच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं मराठा समाजातला प्रत्येक शाखा उपशाखा या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत, अगदी तसंच म्हणजे जो शालीन कुलीन असा मराठा समाज आहे आणि आजही बऱ्याच अंशी ग्रामीण भागामध्ये या समाजातल्या महिलांवरती थोडेसे निर्बंध आहेत. असं असून सुद्धा प्रत्येक मोर्चामध्ये महिलांची आणि मुलींची संख्या मराठा समाजातल्या खूप लक्षणीय आहे. आता जर असं असेल तर मग या मुलींना, या महिलांना हे विचारायला पाहिजे की प्रत्येक मोर्चागणीत या मुलींची, या महिलांची जी संख्या आहे ती का वाढतीये, कशाचं ते द्योतक आहे. बरं, पुन्हा या प्रत्येक मोर्चामधला एक जो पायंडा आहे, खूप छान पायंडा आहे की 5 मुलींनी समोर यायचं, आपलं निवेदन राज्य सरकारला द्यायचं. काय वाटतं दीदी तुला की मुली का दिसतात प्रत्येक मोर्चामध्ये? अगदी सुरुवातीपासून तो ट्रेंड आहे. त्यांच्यावर जो अत्याचार होत आहे त्याच्यामुळे आम्ही प्राधान्य मुलींना देत आहोत. शैक्षणिक बाबतीत असो किंवा जो अत्याचार कोपर्डीमधल्या मुलीवर झाला त्या बाबतीत असो, किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन शेतकरी आत्महत्या जरी करत असतील पण ते सहन पुन्हा फेस कुणाला करावं लागत आहेत, तर त्या घरच्या स्त्रीला फेस करावं लागत आहे. त्याच्यामुळे आम्ही मुलींना पुढे केलेलं आहे. कोपर्डी विषयीची तुझी भावना काय? आपण प्रातिनिधिकच म्हणून समजू. जे पण झालं ते खूपच वाईट झालंय. एक माझ्या घरातली मुलगी असं समजून आम्ही ह्या कार्याला सुरुवात केलेली आहे. त्या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. सर, मला वाटते यावेळेस सिम्पथी नाही, एम्पथी पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण स्वतः त्या मुलीच्या जागी राहून उभा राहून विचार करायला पाहिजे की त्या मुलीला जो त्रास झाला, तुम्ही म्हणजे ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की तिच्यासोबत काय काय करण्यात आलं. मग ह्यावेळी प्रत्येक मुलगी आपल्या सुरक्षिततेचा विचार करते. तुम्ही म्हणलं तसं इस्लामिक राष्ट्रामध्ये, हो सर, तसं करायला पाहिजे. त्यांना चौकात उभा करून प्रत्येक स्त्रीच्या हातात एक दगड द्या आणि त्यांना मारायला पाहिजे. त्या आई वडिलांना विचारा, जेव्हा त्यांना म्हणजे त्यांच्या मुलीसोबत जे काही झालं त्यांना काय वाटतंय, आणि उद्या कोणासोबत पण होऊ शकतं सर. त्याच्यामुळे कडक शिक्षा मिळाली तर नंतर कोणता पुरुष कोणत्या स्त्रीकडे बघताना 100 वेळेस विचार करेल की हा रस्ता मला कुठं घेऊन जाणार आहे. सर, आज सगळेजण एकत्र आले, त्याला कारण काय होतं? कोपर्डीचं हत्याकांड. हे आरक्षण वगैरे हे विषय तर नंतर आले, पण हा विषयच नको होता ना की समाज इतक्या खालच्या थराला गेलाय की आपला समाज एकत्र येण्यासाठी एक बलात्कार कारण त्याच्यासाठी असावं लागतं. ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे सर. म्हणजे अंगावर अक्षरशः शहारे उठतायत जर तुम्ही ते वर्णन ऐकलं की तिच्यासोबत काय घडलं, कसं घडलं, डोळ्यातून पाणी येतं सर. पण आता सर, म्हणजे माझे वडील पण नाही, म्हणजे त्यांनी ते नाही असा विचार करू शकत की हा माझी मुलगी कॉलेजला गेली, घरी परत व्यवस्थित येईल. तुझा आणि तुझ्या वडिलाचा दीदी संवाद होतो या विषयावरती? नक्कीच सर. माझे वडील तसे एक सुशिक्षित घरातले चांगले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते बोलतात, पण इवन आता खरी परिस्थिती सांगायला गेलं तर ते स्वतः मला सोडायला येतात कॉलेजला, ते स्वतः घ्यायला येतात की त्यांना ही म्हणजे, आणि ह्या लातूर सारख्या भागात तर म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकत हे किती वाढलंय. कॉलेजमध्ये सुद्धा की मुलगी व्यवस्थित बसली आहे. किती वाढलंय सर? म्हणजे आता निघालं बाहेर की एक म्हणजे मानवर करण्याची तर सर वेळच, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत मानवर करण्याचा. काय शेम आहे, मुली मान नाहीत वर करू शकत. लातूर सारख्या शिक्षण पंढरीतली स्थिती ही मराठा समाजाची मुलगी सांगतेय. का असुरक्षितता नाही वाटणार? म्हणून संवाद घडवायला पाहिजे. काय चाललंय महाराष्ट्रातलं समाजमन, कुठं चाललंय सर? बघणारे आणि मान कावर करू शकत नाहीत, कारण आपण मानवर केली की बघणारे 100 असतात. आपल्यालाच लाज वाटते सर. माझे वडील सोबत असतील तर ते म्हणतात बेटा तोंडाला बांध. का? की नको, तुझ्याकडे बघणारे 100 आहेत. इथे मुलीच्या सौंदर्याकडे कोणी पाहत नाही, तिच्या शरीराकडे बघतात.
मी आज BDS फायनल इयर शिकते आहे. मी जेव्हा मला CETचे मार्क्स आले 141 मार्क होते मला. माझ्या इतकेच मार्क असणारी मुलगी आज GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे मुंबई इथे शिकते आहे. या गोष्टीची आयुष्यभर मी खंत बाळगत जाईल की फक्त मला आरक्षण नव्हतं म्हणून मी लातूर सारख्या प्रायव्हेट ठिकाणी BDS करते आहे. त्यात मी माझा बेस देणार आहे, हे माझा पॉझिटिव्ह व्ह्यू झाला. पण आरक्षण नसल्यामुळे मी आज एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये BDS करते आणि तेच आरक्षण त्या मुलीला मिळालं म्हणून ती गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेडिकल शिकते आहे. ही खंत मला माझ्यामध्ये आयुष्यभर जाणवणार आहे. त्या मुलीला किती मार्क्स होते? तुम्हाला मला किती? पण 141 मार्क होते. मला पण 141 मार्क होते. माझा SML 4000च्या ह्याच्यामध्ये होता आणि तिचा SML 2000च्या ह्याच्यामध्ये. एवढी तफावत का? हा न्याय आम्ही कुणाकडे मागायचा? शिवराय आणि बाबासाहेब हे कधीच वेगळे होणार नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्रात एवढा मोठ्या प्रमाणात असणारा मराठा समाज जेव्हा रस्त्यावर उतरतोय, तोही एवढ्या शांततेच्या रूपात. आणि विशेषतः मुली आणि महिला जास्त. हा, तेही सर्व मुली जास्त आहेत. आणि आमच्या मराठा समाजाच्या रक्तातील आक्रमकता विरोधून ती नाकारून आम्ही शांततेचं रूप स्वीकारलेलं आहे सर. कारण आम्हाला माहिती आहे की शांततेत किंकाळ्या असतात आणि सहन न होणाऱ्या आरोळ्या असतात आणि असतात असंख्य वेदना. आणि या वेदनाच आम्ही या शांततेच्या रूपाने सरकारसमोर मांडतोय. त्यात पहिला मुद्दा म्हणजे कोपर्डी प्रकरण. कोपर्डी त्या मुलीवर, आमच्या भगिनीवर जी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, त्या नराधमांना फाशी ही झालीच पाहिजे. समाजातली कुठलीही स्त्री असो, आणि त्यातल्या त्यात मराठा तर काय होतं सर, की जेव्हा आम्ही कधी नाही ती बाहेर पडतोय, आमच्या मुली बाहेर शिकतायत, धाडस करून आई वडील पाठवतायत, आणि त्याचं धाडस जेव्हा संरक्षण नाही मिळत तेव्हा काय करावं हा माझ्या पुढे प्रश्न पडतोय. एक पालक म्हणून तुम्ही प्राध्यापक आहात, पालक म्हणून पडणारे तुमचे प्रश्न काय? मला असं वाटतं, जेव्हा मी समसमानतेनं सगळ्यांना शिकवते, जेव्हा मी सगळ्यांना चांगलं म्हणजे संस्कार घडवते, तेव्हा जातीपातीचा रंग न लावता सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे, हे एक माझं मत आहे. मी एका शेतकऱ्यांची मुलगी आहे. तर सर माझे पूर्ण आजोबा वडील सगळे शेती करतात. तर सर बोल दीदी, खुलेपणाने बोल. हा खुलाच संवाद आहे आणि तो कळला पाहिजे, महाराष्ट्र बघतोय तुला. शेतकरी आहेत ते. तर त्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापर्यंत आहे. आणि मी गेल्या वर्षी 12वीला होते. तर सर इथं एका ट्युशनची फीस 20,000 रुपये आहे. तर केमिस्ट्रीला 20,000 रुपये, फिजिक्सला 20,000 आणि बायोलॉजीला 20,000 रुपये, 60,000 रुपये फीस माझी. कॉलेजची फीस वेगळी. माझा छोटा भाऊ आहे, त्याच्या शाळेची फीस, त्याच्या ट्युशनची फीस वेगळी. तर सर माझे वडील कुठून देणार पैसे एवढे सगळे? गेल्या वेळेस दुष्काळ होता, बियाणं खतामध्येच अर्धे पैसे निघून गेले. शेतकऱ्यांचं ती शासनाने स्कीम काढली होती, त्याचे 30,000 रुपये आले. कुठवर पुरणार ते 30,000 रुपये? तर शेतकऱ्यांनी का आत्महत्या करू नये सांगा? त्याच्याकडे काय पर्याय आहे पुढे? आता माझ्या वडिलांनी काय करायचं? मला नाही इलाजाने BSc ला ऍडमिशन घ्यावं लागली दयानंद कॉलेजला. की आपण एकीकडे म्हणतो जातीयता निर्मूलन झालं पाहिजे, त्यासाठी आपण आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देतो, त्यांना पुरस्कार देतो. पण जेव्हा ऍडमिशन प्रक्रिया असते तिथं तेव्हा पहिला कॉलम असतो की जात तुमची काय, म्हणजे जी मनामनामधनं जात नाही तिचंच नाव जात. हा कुठंतरी विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि मग शासनाला ज्या काही स्कीम द्यायच्या, ज्या काही योजना द्यायच्यात, आर्थिक निकषावरती द्याव्यात, गुणवत्तेवरती द्याव्यात. कारण या ठिकाणी व्हायला काय लागले महाराष्ट्रामध्ये की मिसफिट लोक नको तिथं जाऊन बसायला लागलेत आणि त्याचे दुष्परिणाम हे अशा प्रकारचे बाहेर पडायला. ठीक, ऐकत आहे तुम्ही, महाराष्ट्र ऐकतोय. काय मुद्दा मांडला त्यांनी? एकतर संरक्षण नाहीये आणि आरक्षणही नाहीये, अशी ती गोची आहे. की सगळेजण महिला सुरक्षेबद्दल, आरक्षणाबद्दल बोलतायत, पण आज आपण बघतोय की स्त्रियांना जर आपण संधी दिली तर त्या खरंच खूप पुढे जात आहेत, गेलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत सुद्धा स्त्रियांवर इतक्या वाईट प्रकारे अशा घटना स्त्रियांसोबत घडत आहेत, ही गोष्ट खरंच लज्जास्पद आहे. पण ह्याच्यावर सरकारने काय करून किंवा कुणी काय महिलांसाठी संरक्षण देऊन उपयोग नाही. तर महिला म्हणजे एक काचेचं भांड असतं, अशी आपल्याकडं पहिल्यापासून परंपरा आहे. तर आजच्या स्त्रीने हे काचेचं भांड न राहता एक बुलेट प्रूफ काच बनणं काळाची गरज आहे, असं मला वाटतं. किती वेगवेगळे मतं येत आहेत, काय व्हायला पाहिजे इथपासून ते मला, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला हा प्रश्न आहे. मी तर 3-4 मोर्चे कव्हर केलेत. प्रत्येक ठिकाणी मुलींची, महिलांची संख्या वाढतीच आहे. आणि काय शिस्त आहे ती सगळेच जण बघतात. सर मुझे कोपर्डी में जो केस हो गया उसके बारे में बोलना है कि
यहाँ पर जात का बता रहे सब, तो उस लड़की ने जैसे बताया कि जिस गुनहगार हैं उनको चौराहे में लाकर रास्ते में उनको वहाँ पर सजा देनी चाहिए। तो खसास के हिसाब से, इसको अगर इस्लामिक शरिया के हिसाब से बोलेंगे तो इसे खसास बोलते हैं, मतलब मर्डर के बदले मर्डर। तो अगर वैसे चौक में लाके अगर उनको मारेंगे तो वैसे दूसरा करने की कोई हिम्मत भी नहीं करेगा। और ठीक आहे, बोला, नाव सांगा. माझं नाव यादव काजल. मला पहिल्यांदा शासनाला प्रश्न विचारायचा आहे की ही घटना घडली तर आतापर्यंत शासन गप का आहे? एवढी मोठी घटना घडलेली आहे, शासनाला अजून काहीच वाटत नाहीये का? का न्यायालयामध्ये प्रूफ होत नाहीये त्या मुलीसोबत जे घडलं ते का? अजून कशाच्या प्रूफची गरज आहे? ते प्रूफ करण्यासाठी मुलीवर बलात्कार घडलाय, शासनाने पहिल्यांदा त्यांची कमीत कमी शिक्षा ही फाशी असली पाहिजे. ते जास्त असली पाहिजे तिने सांगितलं, कमीत कमी शिक्षा ही फाशी असली पाहिजे. कमीत कमी शिक्षा फाशी असली पाहिजे. किती टाळ्या वाजतात. आणि ह्या ज्या मुली आहेत ना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या मुली आहेत. म्हणजे आता मला तिचा विदर्भाचे आहेत का तुम्ही? सोलापूरची आहे ती मुलगी, ती साताऱ्याची आहे मुलगी. सगळ्या मुलींच्या त्या कोपर्डी घटनेबाबतची काय त्यांच्या प्रतिक्रिया काय ते तुम्ही ऐकताय, मुख्यमंत्री ऐकत आहेत. काय स्थिती आहे बघा लॉ अँड ऑर्डरची आपल्याकडे. एकही मुलगी स्वतःला सेफ फील करत नाही, म्हणून संख्या वाढतीये. सर, माझं नाव शिंदे अंजली, मी 11वी वर्गात आहे. सर, खरं सांगायचं गेलं तर जेव्हापासून ही कोपर्डीची घटना घडलेली आहे ना, माझ्या गावाकडच्या मुलींचं शिक्षणच बंद केलेलं आहे. काय सांगते? खरं सर, म्हणजे आता माझ्या मावशीच्या गावाकडे एक मुलगी आहे, म्हणजे माझी बहीण आहे, म्हणजे माझ्या भावाची चुलत बहीण आहे. तर तिचं लग्न ठरलंय सर. जेव्हापासून असं गावातून त्यांना असं 1-1.5 किलोमीटर चालत जाऊन मग नंतर गावाकडे म्हणजे कॉलेजला यावं लागतं. त्याच्यामुळे माझ्या मावशीच्या स्वतः सगळ्यांनी, तिच्या घरच्यांनी माझ्या मावशीच्या तिला शिकवण्याची इच्छा असताना सुद्धा त्या मुलीचं आता सध्या लग्न ठरलंय. एका जातीच्या, विशिष्ट जातीच्या मोर्चातून जे सामाजिक प्रश्न आपल्याला दिसत आहेत ना, ते खूप सार्वत्रिक आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याकडे खूप गांभीर्यानं बघायला पाहिजे की कायदा आणि सुव्यवस्थेचे काय धिंडवडे महाराष्ट्रात निघालेले आहेत. कोणाला माझ्याशी बोलायचं? बघा, सगळ्यांना बोलायचं, सगळ्यांना सांगायचंय आपली आपबीती. माझं नाव नेहा देशमुख. त्या दिवशी मला जेव्हा मोर्चाचं कळालं, मी तातडीने निघाले, कारण मला आरक्षणाचा विरोध करायचाच होता. मला 10वीपर्यंत हे शिकवलं गेलं होतं, आम्ही भारतीय, आम्ही सगळे इक्वल आहेत. आणि मला 11वीमध्ये आल्यानंतर कळालं कॉलेजमध्ये की जाती बघून ऍडमिशन भेटतायत. मी जिथे 90,000 भरते तिथेच माझी मैत्रीण 700 रुपये भरतीये. म्हणजे हा कुठला कायदा झाला ना, एवढा डिफरन्स फीसमध्ये. ते झालं, रँक पण क्लासमध्ये असं कास्ट वाईज लावतात. म्हणजे मला असं त्या कास्टचं असं सारखं वाटतं की मी त्या कास्टची का नाहीये. म्हणजे ते कास्टचे डिफरन्स डोक्यात बसलेत माझ्या. आधी आपण इक्वल आहे म्हणून शिकवतो, पण आता द्वेष तयार होत आहेत एकमेकांविषयी. माझ्या मैत्रिणीला बघून मला असं कधी कधी वाईट वाटतं, हिला एवढं फुकटचं का भेटतंय, मला का नाही भेटत? ती पण तेच शिक्षण घेते, मी पण तेच शिक्षण घेते, मला ते शिक्षण का भेटत नाहीये? मग त्या दिवशी मोर्चाला जाताना पण आम्ही निघालो सगळे, माझे फ्रेंड्स वगैरे, आणि एक ऑटो आला. आम्हाला जायचं होतं क्रीडा संकुलपर्यंत ऑटोनी. त्या ऑटो एक झेंडा होता, दुसऱ्या जातीचा होता. तो त्याने बघितलं आमच्याकडे आणि आम्ही विचारलं ऑटोसाठी. तो एक क्षणही थांबला नाही, सरळ तोंड वाकडे करून पुढे निघून गेला. म्हणजे हे करून तुम्ही फक्त द्वेष तयार करताय समाजामध्ये. हे करून भेटणार काय तुम्हाला? हे अट्रॉसिटी, म्हणजे ज्यासाठी तुम्ही त्या लोकांना साठी कायदे तयार केले त्यांच्या सुरक्षेसाठी. कारण त्यांना आपण असं म्हणतोय की त्यांना आधी खूप त्रास झाला या सगळ्याचा, आणि झालायच, त्यात वादच नाही, त्यांना खूप झालाय, त्यासाठी कायदा तयार केलाय. पण आता तोच कायदा पलटतोय ना. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी कायदा तयार केलाय त्या गोष्टीचा, म्हणजे ती गोष्ट सार्थ होतच नाहीये, तर या कायद्याचा फायदा काय? आणि याच्यावरून फक्त आमचं नुकसान होतंय. पुढे आमचे भविष्य सेक्युअर नाहीये, पुढे काय होईल काय सांगता येत नाही, नोकरी मिळेल का नाही काहीच सांगता येत नाही. म्हणून मला याचा अट्रॉसिटीचा स्ट्रॉंगली विरोध करायचा आहे. या एका मुलीच्या बोलण्यातून 3 वेगवेगळे प्रश्न मला कळाले, आर्थिक, सामाजिक, कायदेविषयक. सर, आता तुम्ही म्हणलात की भर चौकात द्यायची का त्यांना शिक्षा? त्यांनी विचार केला का कधी हे भर चौकात कसं करावं? विचार नाही ना. आता आपण कोपर्डीच्या विषयी बोलतोय, निर्भयाला विसरलो का आपण दिल्लीमधल्या? ते तर बसमध्ये झालेली. मग आम्ही का विचार करायचं त्यांना का भर चौकात शिक्षा नको? आता शिवाजीराजाच्या काळात आपण गणेश चतुर्थी कोणते चांगले हे असले तर आपण सगळे एकत्रित यायचो. आता कशासाठी येतोय? बलात्कार झाला म्हणून. हे माणुसकीला लज्जास्पद हे करणार आहे. तर मग आता
कोपर्डीमध्ये जी घटना झाली त्या मुलीला बघा लगेच सगळे व्हॉट्सअपवर तिचे फोटोज गेले, हे गेले ते गेले. कोणी लगेच विचार केला का? नाही. 2-3 दिवसानं मोर्चे काढले. आज इकडं मोर्चा, उद्या तिकडं मोर्चा. लगेच सरकार का नाही घेते की निर्णय फाशी द्यायलाच पाहिजे? त्या मुलीवर काय बितली असेल जेव्हा तिच्या हे झालं? तिच्या आई वडिलांना काय वाटलं असेल? आता आम्ही भरचौकातली शिक्षा बोलतोय, तिला काय वाटलं असेल जेव्हा भरचौकाचा बलात्कार केला गेला? तिला काय भावना नव्हत्या का? तर मग आता हे आम्ही कॉलेजमध्ये पण फेस करतो. आम्हाला जास्त फीस भरावी लागते, दुसऱ्यांना कमी. आम्हाला नाही आहे ते आरक्षण नाही आहे आणि इव्हन संरक्षण नाही. ठीक आहे. पहिल्या भागामध्ये आपण प्रातिनिधिकच प्रतिक्रिया बघितल्या. अतिशय टोकदार आणि तीव्र स्वरूपाच्या या प्रतिक्रिया आहेत कोपर्डीच्या घटनेविषयी. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मात्र सकल मराठा समाजाच्या ज्या 6 प्रमुख मागण्या आहेत त्याविषयी या मुलींना काय वाटतं ते जाणून घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण संवाद घडवतोय तो मुलींशी. लातूरमध्ये आहोत, शाहू कॉलेजमध्ये आहोत. नामवंत कॉलेज आहे, महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती असलेलं कॉलेज आहे. आणि या ज्या मुली तुम्ही माझ्या मागे पाहताय ना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुली आहेत. त्यामुळं मी असं मानतो की आजची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्राचं रिफ्लेक्शन आहे की नाही? तुलाही बोलायचं दीदी. 6 मागण्या तर आहेत. सर, माझं नाव ऋतुजा राजनारायण कोळगे आहे. मी 11वीच्या विज्ञान शाखेमध्ये शिकते. आपल्याला हा जो कोपर्डीचा बलात्कार प्रकरणी या नराधमांना शिक्षा होण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय. किती लज्जास्पद गोष्ट आहे की सरकारला हे दाखवायचंय की यांना शिक्षा द्या म्हणून मोर्चा काढायचा आहे आम्हाला, आणि तरी देखील सरकार लक्ष देत नाही. म्हणजे सरकार करतंय काय नेमकं? बोल दीदी. आपण आता प्रामुख्यानं सकल मराठा समाजातल्या ज्या 6 मागण्या आहेत कोपर्डी या विषयावरती आपण पहिल्या भागात खूप चर्चा केली. उर्वरित 5 मागण्याविषयी बोलूया. सर, माझं नाव ऋतुजा चंद्रकांत शिंदे. मी साताऱ्यावरून आले आहे. तर माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की आरक्षण. आता आपण पाहतो की मागासवर्गीयांना किंवा जे आरक्षण मिळतं त्यामुळे त्यांच्या 2-3 पिढ्या जाऊन ते डॉक्टर, वकील असे बनतात. पण आपल्या 3-4 पिढ्या, कितीही पिढ्या जाऊ तरी आपण अजून शेतकरीच आहोत. आपल्याला पण आरक्षण मिळालं पाहिजे. ज्याप्रमाणे मराठा समाज वाढतात त्यामुळे मोर्चे काढायची गरज पण पडायला लागली आता आम्हाला. कारण शैक्षणिक बाबतीत असू दे, शिक्षणाबाबतीत म्हणायचं तर आम्हाला चांगले मार्क आहेत बाकीच्यांपेक्षा, तरी आम्हाला जागा मिळत नाहीत कारण आम्ही ओपनमध्ये आहोत. आम्ही ज्यावेळेस UPSC MPSCच्या एक्झाम असतात त्यावेळेस दलित त्यांच्या तर जागा भरल्या जातातच. ज्यावेळेस त्यांना आमच्या गुणवत्तेवर आम्हाला मार्क दिले जात नाहीत, ज्यावेळेस त्यांची गुणवत्ता मोजली जाते त्यांच्या जागा भरल्यावर त्यांच्या परत आम्ही आमच्या जागा त्या घेणार. मग आमचा कुठे आम्ही परत की ओपन कॅटेगरीमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीचे जे स्टँडर्ड कॅन्डिडेट येतात त्याच्याबद्दल तुला बोलायचं. हा, आणि त्यामुळे आमच्यावर तर अन्यायच होतो ना. आमच्यामध्ये टॅलेंट आहे, आमच्यामध्ये क्वालिटी आहे, आमच्यामध्ये तेवढे फाईट करण्याची क्षमता पण आहे, पण आम्हाला तेवढा न्याय मिळत नाहीये. मग मराठा समाजाला असं मागं पडत चाललाय मराठा समाज. त्यामुळे आता आरक्षणाची गरज. एकतर शैक्षणिक आरक्षण कोणालाच देऊ नका, नाहीतर शैक्षणिक आरक्षणामुळे कुणाचीही क्वालिटी आणि भारताचा त्यामुळे विकास पण कमी होतोय. या दिदीनं जे आरक्षणाचा लाभ घेतलेली मंडळ त्यांची 2 पद्धतीने विभागणी केली. जे आरक्षणामुळे आर्थिक सुबत्ता मिळालेले लोक आहेत असे लोक, आणि ज्यांना आजही आरक्षणाचा लाभ झालेला नाही असे लोक, दलित समाजातले. बोला. मागे गेलेलोच नाहीये मी. हा, बोल दीदी, तुझं नाव सांग. माझं नाव जाधव प्रतीक्षा. मी 11वी विज्ञान शाखेत शिकत आहे. मी पाहिलं आहे की अनेक जण म्हणतात मराठा समाज श्रीमंत आहे. आमच्याकडे काय पेशवेकालीन संपत्ती आम्ही अजूनही राखून ठेवलेली नाहीये. त्यामुळे मराठा समाज श्रीमंत म्हणण्याचं काही कारण नाही. आज आपण शिष्यवृत्ती पाहतो. एखादा दलित तो काय कलेक्टर असेल किंवा एका उच्च पदावर असेल तरी त्याच्या घरी शिष्यवृत्ती जाते. पण एखादा मराठा जो शेतकरी आहे परंतु तो मराठा आहे त्यामुळे त्याच्या घरी शिष्यवृत्ती जात नाही. सर, आम्ही आता वैद्यकीय शिक्षणासाठी नीटची परीक्षा देत आहोत, पण तिथेही आम्ही पाहिलं तरी आरक्षण आहेच. त्यामुळे आमच्या मनात भीती आहे. नीटच्या परीक्षेमध्ये काय आरक्षण? म्हणजे जातीविषयी कास्टनुसार आरक्षण आहे ना, त्यामुळे आम्ही कितीही अभ्यास केला तरी थोडी भीती असतेच आमच्या मनात की आम्हाला सीट मिळणार की नाही. पण जे आरक्षण आहे त्यांना थोडेही मार्क घेतले तरी त्यांना सीट मिळून जाते. त्यामुळे ते गुणवत्ता येत नाही सर. आणि जातीचा प्रश्न म्हणजे आरक्षणामुळे मराठा समाजातली गुणवत्ता मागे पडत आहे आणि इतर जातीमधले जे कमी गुण मिळाले ते पुढे जाते. त्यामुळे सर आरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता खरंच आमच्याकडे काहीच उरलेलं नाहीये. शेतकरी तर चक्क आत्महत्येला, म्हणजे इतके शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत की
त्यांना म्हणजे चक्क शेती विकून रोजगार करावा लागतो आणि तरी पण त्यांना काहीच मिळत नाही. आणि त्यांच्या विद्यार्थी म्हणजे जात म्हणून नाही, पण मराठामध्ये किंवा जे ऑदरमध्ये येतात त्यांना पूर्ण फीस भरावी लागते. माझा बहुतांश हा समाज, मराठा समाज हा शेती करतो. आज जेवढ्या आत्महत्या झाल्या सगळे म्हणजे चॅनलवरती येतं की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अहो, जेव्हा तुम्ही आम्हाला कॉलेजमध्ये जात विचारता तेव्हा जात लावून सांगा ना, त्या मराठा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आज मराठा का आत्महत्या करतो? आज का सुवर्ण वर्गातली स्त्री रस्त्यावर उतरली? ह्या समस्या समाजाला दिसत नाहीत का? आम्ही का रस्त्यावर उतरायला लागलो? जी स्त्री कधी पडद्या आडून बोलायची ती स्त्री आज रस्त्यावर उतरली का? कुठेतरी आमच्या स्वाभिमानाला ठेच पोचायला लागली, कुठेतरी आमच्या गरजा म्हणजे आम्हाला मिळत नाही आहेत. आमच्या समाजामध्ये बहुतांश शेतकरी असल्यामुळे सर आमच्या पालकांनी आम्हाला शिकवायचं कसं? काय करून शिकवायचं जेव्हा आम्हाला निसर्ग साथ देत नाही, आणि जर दिलाच तर शासन आम्हाला भाव देत नाही. म्हणजे ह्या आमच्या समस्या सरकार का दुर्लक्ष करतो? आणि एवढा मोठा आमचा समाज असून पण का दुर्लक्षला जातो? जेव्हा मी माझ्या काही मागायला जाते तेव्हा माझा प्रश्न एशी बाहेर का नेऊन टाकताय तुम्ही? प्रत्येकाने त्याला का लाथाळायचं? कारण मी मराठा समाजात जन्मले म्हणून? हा तर माझा दोष नाही ना. आम्ही मराठे आहोत, आम्ही कर्मठ आहोत. आमचा ताठरपणा आम्ही बाजूला ठेवून कुठेतरी मुखमोर्ची काढून निघायला लागलो. मग आमची शांतता पण तुम्हाला का खालावी? आज मराठा समाज जातीयवाद करायला लागलो. अरे दुसऱ्यांनी केला तो सामाजिक कार्य, आम्ही केलं ते जातीयवाद, असं तर थोडीच आहे. टाळ्या पडल्या. आणि म्हणून मी म्हणतो की या मोर्चाच्या मागच्या कारणांची आर्थिक मांडणी करायला पाहिजे. कारण प्रश्न खूप गंभीर झालेले आहेत, ते जाणवत आहेत. म्हणजे या मुलींच्या तोंडातली भाषा ऐकल्यानंतर राज्यकर्त्यांना सर्वपक्षीय आपण या प्रश्नाशी कधीतरी भिडलोत का याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आणि बहुतेक हेच कारण असावं की सगळे मोर्चे नेतृत्वाशिवाय आहेत, आणि हा धोका पण एक अर्थ आहे. सर, आपण कोपर्डीविषयी बोललो. दुसरा विषय म्हणजे आरक्षण. सर, आम्ही इथे जातीभेद किंवा राजकारण करत नाहीयेत, ही मेन गोष्ट. आणि सर, आम्ही काही वेगळं पण मागत नाहीयेत, आमच्या हक्काचं मागतोय. सर, आज 100 वर्ष झाली आरक्षण देऊन सगळे आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मग आम्ही पण आता मराठा सत्ताधारी होता सर, पण असं नाही की आम्ही काल झोपलो होतो म्हणजे आज पण झोपूनच राहायचं. आता तर जागे झालोय ना, मग आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, काही वेगळं तर मागत नाहीये सरकारला, असं मला वाटतं. नाव सांग दीदी तुझं. सर, माझं नाव तेजश्री एकशिंगे, मी नगरमध्ये आहे. अच्छा, तू नगरची आहे? हो, आमचं कोपर्डी नगरमध्येच येतंय. माझ्या भगिनीसोबतच इतकं वाईट झालंय. मला सांगायचं आहे त्या आरक्षणाबद्दल की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. का मिळू नये? तो आमचा हक्क आहे. भीक नाही मागते, तो हक्क आहे आमचा, आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि मूक मोर्चे काढून घेतोय आम्ही, काही जाळपोळ हिंसाचार असं काहीच करत नाहीये. आम्हाला मूक मोर्चे काढून आरक्षण पाहिजे, शांततेच्या मार्गाने मागतोय म्हटल्यावर द्यायलाच पाहिजे. आणि अत्याचाराबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा शिवबांच्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलांनी एका महिलेवर बलात्कार केला होता आणि शिवबांनी त्याचे हातपाय तोडायची शिक्षा दिली होती. शिवबाचं वय होतं 16 वर्ष. आणि आजचे कोर्टातले जे न्यायाधीश ज्यांनी ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे त्यांचं वय किती आहे? मग ते का आम्हाला न्याय देत नाही? एका मुलीला तरी द्यायलाच पाहिजे. कोपर्डीचा सोडूनचे जे मुद्दे आहेत त्यांच्याशी बोलतोय. बोला. हा, येणार आहे. माझं नाव तनुजा शिवाजी पांडे आहे. मी राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये रिपीटसाठी ॲडमिशन घेतले. मला अत्यंत वाईट वाटते की CET-मध्ये मला 178 मार्क आहेत, तरीही मी मेडिकलसाठी लागू शकत नाही. 130 मार्क घेणारी विद्यार्थी लागू शकते ST कॅटेगरीची, परंतु 178, 179 विद्यार्थी मार्क घेणारे विद्यार्थी हे मेडिकल क्षेत्रात लागू शकत नाही. जेव्हा मी जन्मले होते तेव्हा तर कास्ट घेऊन आले नव्हते ना, मग आज का माझ्यावरती इतका अन्याय होतोय? ठीक आहे. बऱ्याच जणांना बरेच मुद्दे बोलायचे. हा सर, आपण रोज बघतोय विद्यार्थी देशात, तर आम्ही रोज बघतोय की एसटी मधले 120 मार्क घेऊन सुद्धा त्यांचा MBBS ला नंबर लागतोय, पण ओपन कॅटेगरी मधले 500 मार्क घेऊन सुद्धा ते गव्हर्नमेंटला लागत नाहीत. याचं कारण काय? की मराठ्यांना आरक्षण नाही. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की मराठ्यांना आरक्षण हे असलंच पाहिजे. या ठिकाणी संघटित झालेले सर्व वर्गातले मराठा समाजातले बहुतांश करून शेतकरी आहेत. या ठिकाणी आलेल्या विद्यार्थिनी सुद्धा शेतकऱ्याच्या आहेत. पण दुर्दैवाची बाब आहे की आमच्या शेतकऱ्याला सर्वच जण मारतात. असं म्हटलं जातं शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात राबतो आणि कर्जातच मरतो. असं का होतं? तर शेतकऱ्याला निसर्गही मारतो,
शेतकऱ्याला व्यापारी मारतो, शेतकऱ्याला सरकार मारतं आणि शेतकऱ्याला मजूर वर्ग सुद्धा मारतो. जो शेतकरी आहे तो पिढीचा शेती करत 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 शेवटी तो रस्त्यावरती आलाय. आणि कुठंतरी सरकारने हा विचार करायला पाहिजे की जे उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, मला कधी कधी असं वाटतं की सरकार हे उद्योजकांचं आहे का व्यापाऱ्यांचं आहे? हे आताचं सरकार की आधीचं सरकार की सगळंच सरकार? सगळेच सरकार. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा मी सांगते, कारण MIDC मध्ये ठीक आहे, मला जरा कौल घ्यायचा आहे. खूप चांगला मुद्दा मांडला. बहुसंख्येने मराठा समाज हा शेती करतो आणि या समाजातल्या प्रश्नाविषयी कोणतंही सरकार, आत्ताचं सरकार, आधीचं सरकार, त्या आधीचं सरकार, कोणीही गंभीर नाही असं आपल्यापैकी किती जणींना वाटतं? काय खरं तर स्वामीनाथन आयोगाची शिफारस झाली होती 2005ला. 10 वर्ष झाली तो आयोग स्वीकारला गेलेला नाही. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर उर्वरित प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत. तो भाग असेल काय करू शकतं सरकार तातडीनं या 6 मागण्याशिवाय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मला असं वाटतं की आजचा संवाद अतिशय महत्त्वाचा यासाठी आहे की एकतर या ठिकाणी असलेल्या ज्या मुली आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात आणि असा समाज की जो 50% आहे, म्हणजे मराठा, सकल मराठा समाजातल्या मोर्चामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या खूप जास्त आहे. या भागामध्ये आपण ज्या 6 मुख्य मागण्या आहेत त्याशिवायच्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तातडीनं केल्या तर सरकारसमोर असलेली आजची जी मोठी कोंडी आहे ती फुटू शकते. किमान असे प्रयत्न सरकार करू शकतं की त्या 6 मागण्यांच्या बरोबर काय करायला पाहिजे? काय वाटतं दीदी तुला? सर, मला वाटतं शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे. कारण की आता शेतकरी आत्महत्या करतोय का? कारण की त्याला कर्ज त्याच्यावर येतोय आणि तो देऊ शकत नाहीये, म्हणजे मोठ्या मोठ्या मनी लेंडर्सला. आणि एकदा गेलेला माणूस तर वापस येऊ शकत नाही. सर, सरकार तर पैसे देईलच ना, पण तो माणूस येईल का वापस? आणि शेतकरी एक कमवता माणूस असतो त्या कुटुंबातला. आणि मी एक शेतकरीची मुलगी आहे. मला माहिती ना सर की माझ्या पप्पाला किती त्रास असतो, त्यांच्यावर पण कर्ज आहे सर. पण माझी फीस 90,000 ते कसं तरी भरतात ते मला माहिती. माझा नंबर इथे नाही लागला, म्हणजे त्यांना वाटलं की मी ह्या डिव्हिजनमध्ये जाईल, काहीतरी म्हणजे शाहूमध्ये जाईल, शिकून तरी येईल माझी मुलगी, असं वाटलं. शाहू एक रिपीटेड कॉलेज आहे ना सर, म्हणून असं वाटलं. पण 90,000 ते कसे, म्हणजे नाके न येऊन त्यांनी असे पैसे भरतात. कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा आला इथे. शेतकरीचा भावाचा विचार केला तर आपण बघतो की 5 स्टार हॉटेलमध्ये जर एखादं कुटुंब जेवायला गेलं, तिथे जेवण केलं, मस्त जेवण केलं, बिल झाले 2,050 रुपये. 2,050 रुपये देताना आपण म्हणतो का त्या ओनरला की काका 50 रुपये कमी करा ना, 2,000 रुपये देतो ते घ्या? असं नाही, तिथे उलट त्या पॉकेटमध्ये 10 रुपये एक्स्ट्रा देऊन बाहेर येतात. बाहेर आलेत मार्केटमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला काय म्हणतात, काका 10 रुपयाची कोथिंबीर आहे का, 5 रुपयाला देऊन टाका, काय होईल, एवढी मोठी तर आहे, देऊन टाका 5. खरी परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या नाही तर काय करत? सर, आपल्याला असं वाटतं ना की सरकारने आपल्यासाठी काय करायला पाहिजे, करायचंय तर कर्जमाफी करा. सर, आज किती आत्महत्या करायला शेतकरी, दररोज प्रत्येक पेजवरती 3 तर सहज बातम्या असतात की आज एवढे शेतकरी त्यांनी म्हणजे आत्महत्या केली. तुम्ही पेपर वाचतो, सरकार आपले पेपर वाचते, करतेत काही, फक्त वाचून पेपर गुंडाळून फेकून देतात ना, दुसरं काही करतो? तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला करायचं आहे तर फक्त कर्जमाफी करा. अहो, आम्ही पिकवलेला कांदा 1.5 महिने आम्ही पिकवतो आणि तुम्ही फक्त 1.5 रुपये किमतीवर त्याला किलो, 1.5 रुपये किलो किमतीवर तुम्ही त्याला विकतो. हे आमच्यासोबत न्याय आहे का अन्याय? तुम्हीच ठरवा, सरकारने ठरवायला पाहिजे. किती ते आमच्यावरती अन्याय करायलेत. सर, माझे वडील गव्हर्नमेंट जॉब करतात, नवोदयमध्ये आहेत ते. पण आहे ना, मी तिथे राहत होते, पण आहे ना तिथं जे म्हणतात ना ॲट्रॉसिटी, ते एवढं पाहायला भेटतंय. गव्हर्नमेंट जॉब असल्यावर पण तरी सुद्धा एवढं पाहायला भेटतंय. मी स्वतः एक्सपिरियन्स केले ते. मला सांगितलंच पाहिजे. सर, मी 10वीत होते, माझे सर म्हणजे ते कास्टचे होते आणि सरांचं असंच डिस्कशन चालू होतं. तर आहे ना ते सर पप्पा असंच ते डिस्कशन करत होते दुसऱ्या सरांचं. त्यांना वाटलं की ते त्याला बोलतायत. त्यांनी एवढं मोठं भांडण काढलं त्याचं अख्या आमच्या ह्याच्यात त्याचं पसरलेलं. आणि वरनं त्यांनी माझे 10वीचे मार्क कमी दिले. मला इथं शाहूला ॲडमिशन भेटत नव्हतं, फार कठीण भेटलं आहे. आणि सर, त्यांना आता केस कळतोय त्यांच्यावर, तर यायला स्वतः मराठी जातीची, स्वतः तिथले टीचर्स कोणी समोर यायला तयार नाही आहेत का? पण त्यांना कास्टमधून आहेत, त्यांचे किती केस झाले त्यांच्यावर, त्याचं कोणी समोर आलं नाही आहे त्यांचं. आणि गव्हर्नमेंट पण काय म्हणते, त्यांच्यावर जास्त केस झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, कारण की ते कास्टचे आहेत. आपण म्हणतो आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे, अमेरिकेला पण कम्पीट करू शकतो. बट जर का आपला बेसच स्ट्रॉंग नाही तर मग आपण एवढे मोठे स्वप्न का म्हणून बघायचे? शिवाय दुसरी गोष्ट, जर
को एज्युकेशनला प्राधान्य द्यायला हवं, ठीक आहे, ते पण चांगलं आहे, पण मेंटॅलिटीवर सुद्धा इम्पॉर्टंट पाहिजे. मेंटॅलिटी ही चेंज झाली पाहिजे आणि चेंज हा आत्ताच्या पिढीला खूप गरजेचं आहे, हे तर मला तरी वाटतं. ठीक आहे. किती वेगवेगळे मुद्दे येत आहेत आणि काय अँगर आहे बघा. मला असं वाटतं की विधिमंडळात बसणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ना, त्यांना कधीही या गोष्टीची जाणीवच झालेली नाही आहे. काय म्हणजे महाराष्ट्राचं समाजमन काय. आता आपण चर्चा करतोय की त्या ज्या 6 प्रमुख मागण्या त्याशिवाय काय करता येईल, काय गरजेचं आहे. सर, मी पहिल्यांदा राज्यकर्त्यांना हे सांगू इच्छिते की तुम्ही राजकारण थोडंसं तर दूर ठेवा. हा समाज खराच मागासला गेलेला आहे. जेव्हा आमचं आरक्षण कशामुळं रोखलं गेलं, कारण आम्हाला सामाजिकदृष्ट्या मागासलेलं दाखवलं नाही. हा तुमचा कुठेतरी राजकीय डावपेच होता आणि आता हे तुम्ही दूर साडा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जेव्हा समतेच्या तत्वावर सर्वांना आरक्षण द्यायचं सांगितलेलं आहे, मग तुम्ही काय म्हणून आम्हाला आरक्षण देणार नाही. किती वेगवेगळे मुद्दे येत आहेत आणि काय अँगर आहे बघा. मला असं वाटतं की विधिमंडळात बसणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ना, त्यांना कधीही या गोष्टीची जाणीवच झालेली नाही आहे. काय म्हणजे महाराष्ट्राचं समाजमन काय. आता आपण चर्चा करतोय की त्या ज्या 6 प्रमुख मागण्या त्याशिवाय काय करता येईल, काय गरजेचं आहे. सर, मी पहिल्यांदा राज्यकर्त्यांना हे सांगू इच्छिते की तुम्ही राजकारण थोडंसं तर दूर ठेवा. हा समाज खराच मागासला गेलेला आहे. जेव्हा आमचं आरक्षण कशामुळं रोखलं गेलं, कारण आम्हाला सामाजिकदृष्ट्या मागासलेलं दाखवलं नाही. हा तुमचा कुठेतरी राजकीय डावपेच होता आणि आता हे तुम्ही दूर साडा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जेव्हा समतेच्या तत्वावर सर्वांना आरक्षण द्यायचं सांगितलेलं आहे, मग तुम्ही काय म्हणून आम्हाला आरक्षण देणार नाहीत. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मात्र सकल मराठा समाजाच्या ज्या 6 प्रमुख मागण्या आहेत त्याविषयी या मुलींना काय वाटतं ते जाणून घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा BP माझा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण संवाद घडवतोय तो मुलींशी. शेतकरी का आत्महत्या करतात, कारण का त्यांच्या डोक्यावरती एवढं मोठं कर्ज आहे आणि ते कर्ज जर माफ झालं तर आता पण ज्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या, त्या निश्चितच त्याचं प्रमाण कमी होईल. आणि शेतकऱ्यांच्या जर आत्महत्या कमी झाल्या तर आपल्या देशामध्ये जे अन्न पिकत आहे ते सुद्धा त्याचं प्रमाण वाढू शकतं. ठीक आहे. आपण चर्चा घडवतोय. खूप रॅपअप, वेळ कमी. हा, मला असं वाटतंय की आपल्या राज्याचा क्रीडा मंत्री हा एक उत्तम खेळाडूच असला पाहिजे. शिक्षण मंत्री हा त्या शिक्षण क्षेत्रातील उच्च डिग्री घेऊनच आलेला पाहिजे. आणि कृषी मंत्री आहे त्यांनी उत्तम शेतकरीच असला पाहिजे तो, असं माझं हा. त्या किती वेगळा मुद्दा मांडला इथे या मुलीने. हो 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 हो, बोल दीदी, तू बोललेली नाही. काय करायला पाहिजे. 6 मागण्या तर आहेत, तुला माहिती आहे. सर, प्रत्येक गोष्टीकडे सरकारने चांगलं लक्ष दिलं पाहिजे, कारण की सरकार आता लहान नाहीये ना. आमच्यासारख्या जर लहान मुलींना एवढं सगळं समजत असेल तर त्यांना का नाही समजत. आणि सर, आरक्षण म्हणजे प्रत्येकाला सारखी बुद्धी दिलेली आहे, तर मग आम्हाला का तसं म्हणजे ओपन कॅटेगरी आणि जात समान असं म्हणतो, तर एकीकडे असं का विभाजन केलं त्यांनी. एक तर सगळ्यांनाच हे आरक्षण द्या, नाही तर कोणाला. ठीक आहे, बोला. हा, बोला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जर सर्वे करायची वेळ येते, हीच खरं तर लज्जास्पद गोष्ट आहे. पण जर सर्वे केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जे शेतकरी आत्महत्या करतात, जर 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्यातले जवळजवळ 19 ते 20 शेतकरी हे मराठा समाजाचे असतात. तर त्यांच्यावरच ही वेळ काय येते हा एक प्रश्न आहे. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की कोपर्डी हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना काहीतरी कायद्याचे अट आहे की 6 महिने त्यांना शिक्षा देऊ शकत नाही वगैरे. मला सांगा तुम्ही की कायदे कशासाठी केलेत, लोकांच्या कल्याणासाठी. पण अशी एवढी मोठी गोष्ट घडून जर या कायद्यांचा आम्ही रिस्पेक्ट करतो हे तर आहेच, यातलं आम्हाला जास्त कळत नाही, पण यामुळे जर लोकांचं कल्याणच होणार नसेल तर त्या कायद्यांना काही अर्थ उरतो का. सर, सर्वांनी जे मुद्दे मांडले, सरकारला फक्त एक विनंती, तेवढ्या गोष्टींकडेच लक्ष द्या. आम्ही अतिरिक्त कशाचीच मागणी करत नाही आहोत. आणि जे काही गोष्टींची मागणी केली त्या सर्व म्हणजे सर आमच्या मागण्या ह्या काही म्हणजे वर्तुळाबाहेरच्या नाही आहेत सर, त्या गरजेच्या आहेत म्हणून मागतोय. एका पंक्तीत बसलेल्या माणसांना एकाच्या ताटामध्ये नुकती तर एकाच्या ताटामध्ये मीठ देतात. अशाच प्रकारे आरक्षण एकालाच देतात, तर मराठा समाजाला का नको. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करायला पाहिजे. ज्या घरामध्ये एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळाली पाहिजे आणि आरक्षण मिळालं पाहिजे. शेवटचं मी या ठिकाणी असं नमूद करते की मुलींना कुठेतरी आता फिजिकली एज्युकेशन देणं ही काळाची गरज आहे.
त्यासाठी त्यांना कराटेसारखे एज्युकेशन त्यांच्या शिक्षणामध्ये देणं गरजेचं आहे. बोल देते काय करायला पाहिजे शेवटचं मुद्दा कर्ज माफ करायला पाहिजे. कर्जमुक्ती आणि शेतमाल. पहिल्यांदा कोपर्डीमधील जी मुलगी आहे तिला न्याय दिला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टमधून तिला म्हणजे बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. ठीक आहे. एज्युकेशन सिस्टीम बदलायला पाहिजे आणि जे न्यायाधीश आहेत पण इथे बसलेल्या सर्वांनीच लक्षात ठेवायचा, इथला एकही असा संपूर्ण स्टुडंट काही सरकारी ऑफिसर बनत नाहीत, पण प्रत्येक सरकारी ऑफिसर हा एक स्टुडंटच असतो आणि ते शिक्षण समानतेचं शिक्षण आता चालूच केलं पाहिजे आणि मुलींना न्याय भेटलाच पाहिजे आणि शैक्षणिक बाबतीत आरक्षण असल्या काही गोष्टी आल्याच नाहीत पाहिजेत. गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता याच्यावरूनच सगळीकडे निर्णय लावले पाहिजेत. का संवाद आपण घडवतोय तुमच्या लक्षात आलं? एक सकल मराठा समाजाचा की जो समाज महाराष्ट्रात बहुसंख्येनं जास्त आहे, 1931 नंतर आपण जातनिहाय जनगणना केलेली नाही आहे, परंतु असा एक समाज जसं हरियाणामध्ये जाट समाजाचं होत आहे, ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये पटेलांचं सुरू आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात हा समाज एकवटतो, तेव्हा त्यामागची जी आर्थिक कारणं असतात, त्यामागची जी राजकीय कारणं असतात, त्यामागची जी सामाजिक कारणं असतात ती समजून घेण्यासाठीचा हा संवाद आहे. कारण कुठल्याही पातळीवरती निर्णय घेत असताना हे सगळे मुद्दे राज्यकर्त्यांच्या लक्षात यायला हवेत. आपण पुढच्या भागामध्ये आणखीन संवाद साधणार आहोत. तुर्तास इथे थांबतोय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा लातूर.